हे द्रौपदी, तुला आमच्या दुर्योधन दादाने बोलवले, म्हणजे चल राज्यसभेमध्ये. त्यावेळेस द्रौपदी म्हणते की भाऊजी, मी तुमच्या भावाची पत्नी आहे आणि भाऊजई आहे. भाऊजई आईप्रमाणे असते. तुम्ही मला एकेरी बोलताय, असू द्या, बोलू ना, बोलायचं काही नाही. पण मी आजपर्यंत कधी त्या राजदरबारामध्ये आले नाही, मग तुम्ही मला नेताय. तू तसं येत नसेल तर मग तुला धरून न्यावं लागत. केसाला धरून फरफटत ओढत नेलं द्रौपदीला. आणि द्रौपदीला ज्यावेळेस ओढत नेल्यावर त्या द्रौपदीनं सुरुवातीला भीष्माचार्याकडे पाहिलं. महाराज, हे जे चाललंय ते बरोबर आहे का? भीष्माचार्याने खाली मान घातली. का? अन्न खाल्लं होतं ना दुर्योधनाच, कानकोंडी होती दुर्योधनाची. हे कानकोंडी असल्यामुळं मान खाली घातली. आणि मग जाऊ द्या म्हणे, माझे पती आहेत. त्या पतीकडे बघितलं, त्यांनी माना खाली घातल्या, कारण हे डावात हरलेले होते ना. द्रोणाचार्याकडे बघितलं, त्यांनी माना खाली घातले, हे हरलेले होते ना, शर्मिंद होते ना, कानकोंडे होते ना. मग आता मला कोण वाचविल? हे दुःशासना, काय बघतोस म्हणले, ओढ साडी. तिची साडी ओढ म्हणल्यावर मग मात्र द्रौपदीला एकच नाव आठवलं. ते नाव कोठे वेळ का सखया लावी याला, दीनानाथ ब्रीद सांभाळू आपुले, नको पाहू केले पाप पुण्य. कृष्णा, आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही रे. आता माझी लाज कोणाच्या हातात आहे? भगवान श्रीकृष्णाच्या कानावर शब्द गेले, ऐकुनी बहिणीची करुणा, ऐकुनी बहिणीची करुणा. ऐकोनी बहिणीची करुणा. यादवराव कसा देव आला? देव इतक्या लवकर आले. पहिल्यांदा गरुडाच्या